अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर। अरविंद केजरीवाल यांना गेल्या अनेक दिवसापासून ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं। दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये त्यांना हा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। कोणत्याही चौकशीला अरविंद केजरीवाल उपस्थित राहिले नव्हते। त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि अटकपूर्व जामीन त्यांचा मंजूर झालेला आहे। दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी त्यांना समन्स बजावण्यात आलेले होते, मात्र ते उपस्थित झालेले नव्हते। त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि अरविंद केजरीवाल यांचा हा जामीन मंजूर झालेला आहे। दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये ही एक मोठी बातमी आपण पाहतो आहोत। अरविंद केजरीवाल यांना हा मोठा दिलासा, त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलाय। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना हा मोठा दिलासा म्हणता येईल। अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि त्यांचा जामीन मंजूर झालाय। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, निकिता, अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। 9 जानेवारी कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 15,000च्या नामफलकावर हा जामीन जो आहे तो अरविंद केजरीवाल यांना देण्यात आलेला आहे। दारू घोटाळा जो झाला होता राजधानी दिल्लीमध्ये, त्या संदर्भात ईडीनं त्यांना वारंवार समन्स पाठवलं होतं, मात्र 8 वेळा समन्स पाठवून देखील अरविंद केजरीवाल हे ईडी कार्यालयात उपस्थित झाले नव्हते। त्यामुळे खरं तर कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टामध्ये स्वतः अरविंद केजरीवाल हे काही मिनिटांपूर्वी दाखल झाले होते आणि सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय। त्यामुळे आई लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। अगदीच संदीप, जाणून घेत करू या सगळ्या संदर्भात तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना हा मोठा दिलासा।